आतापर्यंत तुमच्याकडे कारण होतं नोकरीचं, म्हणून खोटं बोलत राहिला. ह्याच्या पुढे लग्नानंतर अजून कुठलं तरी कारण शोधून काढाल आणि परत खोटं बोलत राहाल. का खोटं बोलत राहिलात माझ्याशी? फसवण्याचा असाच विचार होता का तुमचा? मयुरी, मयुरी सोडा. ह्या पुढे मला तुमचा चेहराही पाहायचा नाहीये मिस मयुरी. आत्ताच्या आत्ता माझ्या पेढीमधून चालत्या व्हा. ब्रो, अरे ब्रो काय करतोय पॅन्ट्री मध्ये? दार उघड ना. अरे ब्रो, आपल्याला मयुरीला फायनल पत्रिका दाखवून सरप्राईज द्यायचंय ना. मग परत ती बॉडीगार्ड बनून येईल ड्युटीवर, मग सगळा प्रॉब्लेम होईल ना. ब्रो, ब्रो, गॅरी सर काय बोलले आता? हो, तो कॅरी आहे, तो कधी काय बोलेल काही सांगता येतं का? ऍक्टिंग करताय? ऍक्टिंग? काय संबंध इथे ऍक्टिंग करण्याचा? ते ना गैरसमज. दार मी उघडणार. ब्रो, ब्रो उघड ना. मयुरी, हे बघ बघ, झालं, आली ना मयुरी, झाला ना प्रॉब्लेम. आपण तुला तेच सांग. आपण मेजर माती खाल्ली काय? बर, म्हणजे तुम्ही हे सगळं मुद्दामून करत होतात आणि मगाचपासून सर तुम्ही माझी मस्करी करत होतात. किती टेन्शन आलं होतं मला या सगळ्याचं. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल. आणि तुम्ही मगाचपासून तुम्ही माझी मस्करी करत होतात. हा, मिस मयूर, तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? हा, काय करते मयुरी? ब्रो, अहो मिस मयुरी, काय करताय तुम्ही? अहो लागेल ना मिस मयुरी. तुम्ही ना, तुम्हाला ना मी ऐका तर. गंमत ही अशी. हो मिस मयुरी, गंमत करत होता. हवं तर मी कान पकडतो. कॅरी कान पकड. तर दर्शको, आपण बघताय नेहमी हस्बंड अँड वाईफ मध्ये फायटिंग चालू असते, पण आता हे लोक लग्नाच्या आधीच फायटिंग करतायत. बघू आता काय होतंय. सोडणार नाहीये. कॅरी काय करताय? तो पण खोटं बोलला तुमच्याशी. तुम्हाला मी सोडणार नाही राजवीर सर. तुम्ही मगापासून माझी मस्करी करत होता. तुम्ही पण तर खोटं बोललात ना मिस मयुरी, म्हणून आम्ही फक्त तुम्हाला हे रिअलाइज करून देणार होतो की शांतपणे आपण ह्या गोष्टीवर बोलून. अशी गंमत करतात? हा म्हणजे हे अशी गंमत करतात? तुम्हाला मी आता- नाही. तसं तर आपल्याला पण मिस ब्युटीची याद येते. आपण पण कॉल करून येतो. अजब कहानी,
बोल प्रीतीची अजब कहाणी. मयुरीला कमी लेखून चालणार नाही. माझे सगळे डाव खूप हुशारीनं उलटून लावले तिने. म्हणून आता प्रत्येक चाल नीट विचार करून खेळावी लागणार आहे. जोवर काही उपाय सापडत नाही तोवर या लग्नामुळे मी किती आनंदी आहे हे भासवावं लागेल. आतापर्यंत तू जिंकलीस म्हणून तुझा कॉन्फिडन्स वाढला असेल ना खूप, पण या यामिनीला संपवणं इतकं सोपं नाहीये. लवकरच तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे आणि त्याला जबाबदार असणार आहेस फक्त तू. तोपर्यंत अशीच गाफील राहा जिंकण्याच्या आनंदात. मयुरी, अहो, आम्ही खरंच गंमत करत होतो. हे गॅरी आणि मला ऑलरेडी माहिती होतं. तुमचे इंटेन्शन्स काही चुकीचे नाहीये. अरे उलट मयुरी, आमच्या मनात तर तुझ्याबद्दल अजून रिस्पेक्ट वाढलाय. असं असलियत मध्ये डबल रोल करणं असं खायचं काम थोडी आहे ना. मयुरी, मी तर म्हणतोय आता मम्माला सांगून टाकूया. मला खात्री आहे तुमचं हे धाडस पाहून मम्माला उलट कौतुकच वाटेल तुमचं. नाही नको सर, त्यांना आता नको सांगूया आपण. मिस मयुरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी समजावून सांगेन मम्माला. मी बॉडीगार्ड आहे हे जर काही यामिनी मॅमना कळलं तर त्या मला नोकरी करूनच देणार नाही. आणि मग भाऊसाहेब जवळ त्यांचे जे काही प्लॅन्स आहेत ते बोलून दाखवणार नाही. हा मिस मयुरी, काय कुठे हरवला? सर, मी काय म्हणत होते, म्हणजे इतकी मोठी गोष्ट मी त्यांच्यापासून लपवली हे जर त्यांना कळलं तर त्या दुखावल्या जातील ना. आणि मी त्यांचा खूप मोठा विश्वासघात केला असं वाटेल त्यांना. आणि सर, आपल्या नवीन नात्याची सुरुवात मला त्यांना दुखावून नाही करायची. ब्रो, मयुरी एकदम करेक्ट बोलते. आपण काय बोलतो, तुमची शादी एकदा होऊन जाऊ दे ना, मग सांग. ब्रो, तू आता बिलकुल टेन्शन घेऊ नको. तुझी ज्याच्यामध्ये भलाई आहे त्याच्यासाठी तर मम्मा नेहमी सपोर्टच करते ना. आणि तुझे शादी होणं हे तुझ्यासाठी भल्याच आहे का नाही, मग मम्मा सपोर्टच करणार. तू आता अजिबात सांगू नको तिला. तुला आपली शपथ आहे. गॅरी, शपथ घालायची काय गरज आहे? हा, मग नाहीतर तू ऐकत नाही ना. चला, आपल्याला जाम काम आहे आणि आपल्याला काय तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. गॅरी सर, सर मी निघते आता, खूप उशीर होतोय. सर, तुमचं पार्सल आलंय. पार्सल? अरे, कोणी पाठवलंय? काही लिहिलं तर नाहीये? बॉक्स मी उघडतो. मी तुमचा बॉडीगार्ड आहे ना. यात तर फक्त कागद आहे. तुझं लग्न व्हावं असं वाटत असेल तर ताबडतोब मी सांगतोय त्या ठिकाणी येऊन भेट. नाही आलास तर लग्नाचं नाही, तुझा बँड वाजेल राजवीर सराफ.
कोणी काय मस्करी केलीये? कोणी पाठवलंय तेही लिहिलं नाही. नाही, ही मस्करी नक्कीच नाही. यामिनी मॅमचा काहीतरी नवीन डाव आहे. आय थिंक कोणीतरी मस्करी केली अशी आपल्यासोबत. इट्स ओके मिस मयुरी, इग्नोर इट. इट्स ओके. नाही सर, का का अशी मस्करी कोणी का करेल? नक्कीच यामागे काहीतरी आहे. मिस मयुरी, तुम्ही स्वतःच म्हणता ना की आम्ही सराफ आहोत आणि आमच्यावर असे हल्ले होतच राहणार. मला नाही वाटत याला इतके इम्पॉर्टन्स देण्याची गरज आहे. इग्नोर इट. नाही नाही सर, नाही. आपण त्या व्यक्तीला शोधून काढलंच पाहिजे, नाहीतर त्याची हिंमत आणखीन वाढेल. चला आपण निघूया. भाऊसाहेब, आय मीन मिस मयुरी, मला कळतंय तुमच्यातला बॉडीगार्ड अजूनही अलर्ट आहे आणि मला खात्री आहे कोणीतरी मस्करी केली आहे आपल्यासोबत. समजा सगळ्या मागे जर खरंच कोणी असेलही तरी तुम्हाला तिथे माझ्या सोबत नेण्याची मी रिस्क नाहीच घेऊ शकत ना. ठीक आहे, मग मी एकटी जाते. अहो, काय करताय? तुम्हाला माझी शपथ आहे. शपथ घालायची काय गरज आहे? चला. मी जर तुम्हाला तिथे माझ्या सोबत नेलं आणि तुमच्या जीवाला काही झालं तर? सर, तुम्ही माझ्या सोबत असाल तर मला कधीच काही होऊ शकत नाही. चला निघूया. चला. ताई ताई, हे बघ कोणीतरी गिफ्ट पाठवलं तुझ्यासाठी. ए थांब 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 थांब. ओम मॅम ह्रीम क्लीम ओम ह्रीम भट स्वाहा. ओम मॅम ह्रीम क्लीम ओम ह्रीम भट स्वाहा. ए काय चाललंय तुझं? ओम स्वाहा. ताई, अगं या गिफ्ट बॉक्स वरती जर का कोणी काळी जादू केली असेल तर त्याचा उतारा करतीये. थांब जरा. ओम मॅम. ए पावळट, काळी जादू म्हणे. चेहऱ्यावर असे काळे डाग देईन ना. वाव, न्यूली मॅरिड कपल साठी. हाऊ रोमॅन्टिक. पण ताई, तुला काय गरज आहे याची? नाही म्हणजे कोणी पाठवलं असेल हे? तेच कळत नाहीये मला. ताई, मयुरीने तुला पाठवलं नसेल ना हिणवण्यासाठी? माहित नाही, पण जर तिची एवढी मजल गेली असेल ना तर हे सगळं खूप महागात पडणार आहे तिला. ताई, मयुरीने तुला पाठवलं नसेल ना हिणवण्यासाठी? माहित नाही, पण जर तिची एवढी मजल गेली असेल ना तर हे सगळं खूप महागात पडणार आहे तिला. काही नाही ग, राजवीर आजकाल तिच्या तालावर नाचतोय ना म्हणून कॉन्फिडन्स वाढलाय तिचा. नाहीतर असं डायरेक्ट पाठवायची हिंमत झालीच नसती तिची. नाही की नाही? मग काय नाही ग ताई, तिला माहितीये आता यामिनी सराफने कितीही काही केलं तरी राजवीर तिच्याशी लग्न करणारच आहे. म्हणून या एवढ्या उड्या मारतीये ती. नाहीतर हे असलं गिफ्ट कधी तुला पाठवलं असतं का तिने? ए ताई, मला असं वाटतंय मयुरीला ना कदाचित ह्याच्यातून असं सांगायचं असेल की कितीही कोणी काहीही केलं तरी आम्ही दोघे जण सुखात आणि आनंदातच राहणार. तू त्यांचं काहीच वाकडं करू शकणार नाही. म्हणजे मला वाटतं तेवढं सोपं नाही. त्या मयुरीला हव्यात तेवढ्या उड्या मारू देत. जेवढी ती उंच उडी मारेल तेवढी जोरात खाली आपटणार आहे ती. स्वप्न रंगवते ना, रंगवते. त्या स्वप्नांचं काय करणार आहे मी माहितीये? काय?
भेटायला बोलवलं तुम्ही मला? गॅरी सर, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. तुम्ही ना तुम्ही तुम्ही थांबा ना इथे एका ठिकाणी. गप्पा बसा. तुम्हाला आणि राजवीर सरांना आधीपासूनच माहिती होतं ना की मयुरीच बॉडीगार्ड आहे ते. मग तुम्ही मला सांगितलं का नाही? तुम्हाला माहितीये तिला सकाळ सकाळ तयार करायला मी किती कष्ट करायचे ते. बोला ना, आता बोला. आता कशाला गप्पा बसलात? नाही, आता तुम्ही काही बोलणारच नाही. आता ना तुम्हाला काही सुचणारच नाही बोलायला. हो ना, बोला ना, बोला. हा बोला. आपण तुम्हाला तेच सांगतो मिस ब्युटी का हे फक्त आपल्याला आणि ब्रोला माहित होतं, बाकी कोणाला पण याची काय पण खबर नव्हती. फक्त आम्हाला दोघांना. काहीच सांगता येत नाही. कुणाला कधी काय कसं माहिती असेल ना, आपल्याला काहीच सांगता येत नाही. खूप गोंधळ आहे तो गॅरी सर. मिस ब्युटी ते सगळं जाऊ द्या ना. आपण तुम्हाला किती टाइम सॉरी बोललो. आपण पाहिजे तर मुर्गा बनतो तुमच्यासाठी. हो गॅरी सर, काय करताय काय तुम्ही? काय पण झालं तरी तुम्ही एकदम कमालच केली. हा थँक्यू. म्हणजे तुम्ही मयुरीला काय परफेक्ट भाऊसाहेब बनवला. तुमच्या हातामध्ये मॅजिक आहे, मॅजिक. हो, मयुरीने तर ऍक्टिंग केली, पण तुम्ही जन्म दिलाय भाऊसाहेबला. जन्म. काय मेकअप, काय डिटेलिंग, एकदम जबरदस्त. खरंच? हो खरंच. म्हणजे तुमच्या हातामध्ये कोणी अशी चिपकली आणून ठेवली ना, तर तुम्ही त्याचा सुद्धा डायनोसॉर बनवाल. काय वाटेल ते काय बोलतो गॅरी? नाही मिस ब्युटी, वाटेल ते नाही. तुमच्या हातामध्ये मॅजिक आहे, आपल्याला माहिती आहे, आपण बघितलीये. कधी कधी तर आपल्याला असं वाटतं का तुम्ही खरे आहात का खोट्या. मग असं वाटतं का चेक करावं. नाही गॅरी, असं करायचं नाही. का नाही करू शकत? बोला ना, आपण ऐकतो. छान गोड वाटत. गोड वाटतं? गोड वाटत. कंटिन्यू. गॅरी, असं परक्या मुलींच्या गालाला हात लावायला गोडच वाटतं, पण परकी मुलगी रागवली तर काय होतं माहितीये तुम्हाला? नाही, काय होतं? परकी मुलगी जर रागवली ना, तर ती तुमचा गाल असा रंगवेल की तुमच्या घरचे पण तुम्हाला ओळखू शकणार नाही. काय सांगताय मिस ब्युटी? म्हणजे तुम्ही आपला पण मेकओव्हर कराल? आपण पण कोणाच्या पण पेचांमध्ये नाही येणार? आपल्याला चालेल. तुम्ही रंगवा ना आपला गाल. आपल्याला आवडेल मिस ब्युटी. तुम्ही आपला ब्रो बनवाल का? आपल्याला ब्रो सारखं बनवा. चालेल. ओ गॅरी, फक्त मेकअप करून काही नाही होत. मग तुम्ही आपला हेअर पण करा. चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. गॅरी, तसं नाही हो. वागणं पण बदलावं लागतं. हं? मॅपवर तर हेच लोकेशन दाखवतोय ना. हो, पण सर इथे कोणीच दिसत नाहीये. सर फोन. मिस मयुरी, उचलू मी? हा घ्या ना सर. हॅलो हॅलो, तुम्ही कोण बोलत आहात? हे पहा, तुम्ही जे कोणी असाल, मी ओके ओके, ठीक आहे, मी येतो. ओके. सर कोण होतं? मिस मयुरी, तोच माणूस होता. तो मला एकट्याला तिथे बोलवतोय, पार्किंग स्पेस जवळ. एकट्याला? नाही सर, तुम्हाला मी एकट्याला नाही जाऊ देणार. मिस मयुरी, हे पहा, तुम्ही प्लीज बॉडीगार्ड बनू नका. ही खूप रिस्की गोष्ट आहे. तुम्ही प्लीज इथेच थांबा. सर, तो माणूस कोण आहे? त्याला आपल्याकडून नक्की काय हवंय? तो तुम्हाला एकट्यालाच का बोलवतोय? आणि बघा, तो ज्या अर्थी तुम्हाला एकट्याला बोलवतोय त्या अर्थी तो आपल्याला इथून बघत असणार.
मिस मयुरी हे पहा, तुम्ही ऑलरेडी इथपर्यंत आला तेच खूप रिस्की. आता तुम्ही परत माझ्या सोबत येऊ नका. तुम्ही प्लीज कारमध्येच बसून राहा. मी जाऊन येतो. नाही सर, पण सर. मिस मयुरी ऐका प्लीज, मी काही ऐकून घेणार नाही तुमचं. तुम्ही सर. इथेच थांबा, मी आलोच. सर, हा माणूस आम्हाला बघू शकतोय म्हणजे हा नक्कीच इथेच कुठेतरी आहे.